अंगणवाडी वेळेत मोठा बदल. सकाळ सत्र उन्हाळी सुट्ट्या वेळापत्रक जाहीर. सेविकांसाठी गुड न्यूज पत्र आले. अंगणवाडी महिला बालविकास विभागाचा थेट आदेश. 31 मार्च अंमलबजावणी. 1 एप्रिल ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. उन्हामुळे अंगणवाडीच्या वेळेत बदल. 31 मेपर्यंत सकाळीच कामकाज. आदेशानंतर 8 दिवसांनी अंमलबजावणी. बालकांच्या आरोग्यासाठी निर्णय. सोलापूर दिनांक 30 मार्च. जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील व सर्व अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून हा बदल 31 मेपर्यंत लागू राहणार आहे. या संदर्भातील आदेश 19 मार्च रोजी जारी करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीला 8 दिवसाचा विलंब झाला असून सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या वेळेतच कामकाज आटोपण्याचा निर्णय घेतल्याने बालकांना उष्णतेपासून संरक्षण मिळणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार अंगणवाडी केंद्र सकाळी 7:15 वाजता सुरू होऊन दुपारी 1:15 वाजेपर्यंत चालणार आहे. सकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत केंद्र उघडणे व पूर्वतयारी केली जाणार आहे. त्यानंतर 7:30 ते 8 या वेळेत पूर्ण शालेय शिक्षण दिले जाणार आहे. सकाळी 8 ते 8:15 या कालावधीत लाभार्थ्यांना नाश्ता वाटप होईल. 8:15 ते 8 या वेळेत पुन्हा शिक्षण सत्र घेण्यात येणार आहे. यानंतर 10 ते 10:30 या वेळेत लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार दिला जाणार आहे. 10:30 ते 11:15 या कालावधीत नोंदवही, लेख तसेच पोषण ट्रॅक अद्ययावत करण्याचे काम केले जाणार आहे. 11:15 ते 11:45 या वेळेत विविध संदर्भ सेवा पुरवण्यात येणार आहेत. दुपारी 11:45 ते 1:15 या वेळेत अंगणवाडी सेविका गरोदर महिला, स्तनदा माता व कुपोषित बालकांच्या घरी भेट देऊन आहार व आरोग्यविषयी मार्गदर्शन, समुपदेश तसेच विविध उपक्रम राबवणार आहेत. या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत सेवा थेट पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान हा बदल केवळ उन्हाळ्यापुरता मर्यादित असून 1 जूनपासून पूर्वीचे नियमित वेळापत्रक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बालकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.